एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काल पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज अधिवेशनाचा पहिला दिवस असताना अजित पवारांसह समर्थक आमदार हे वायबी चव्हाण सेंटरवर शरद पवार यांची भेट घेण्याकरिता पोहोचले होते। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण आपल्या आवाजवर पाहतायत। तसेच या भेटीमध्ये अजित पवारांनी शरद पवार यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे समर्थक आमदार हे शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तसेच शरद पवार यांची मनधरणी करण्याकरिता वायबी चव्हाण सेंटरला गेले होते। या संपूर्ण घडामोडीची माहिती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली आहे। पाहुयात। माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो। काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते। आज विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू झाल्यामुळे बऱ्याचपैकी आमदार आज मुंबईला इथे हजर होते, उपस्थित होते आणि त्यामुळे फक्त मंत्र्यांनीच नव्हे, ज्येष्ठ नेत्यांनीच नव्हे, पण बाकीच्याही आमदारांना आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद मागण्याची ही संधी मिळवून देण्याच्या निमित्तानं आज आम्ही इथे माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलो। सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत। याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही। हिंदी में बोलता हूं, हिंदी। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो विधायक है, दोनों हाउस के, विधानसभा विधान परिषद के, माननीय अजित पवार साहब के नेतृत्व में यहां पर पवार साहब के आशीर्वाद लेने के लिए पहुंचे। कल जैसे आपको मालूम है कि केवल जो मंत्रिमंडल में काम करने वाले जो मंत्री हैं उनके साथ मैं और सुनील तटकरे जी आए थे और आज बाकी के विधायक, क्योंकि कल रविवार था, विधायक आज ही यहां पर विधानसभा का सत्र शुरू हुआ इसलिए पहुंचे हैं और जो भी विधायक यहां मुंबई पहुंचे थे उनको यहां पर उनके साथ माननीय अजित पवार साहब और मैं और सुनील तटकरे जी पहुंचे। हमें मालूम पड़ा कि पवार साहब यहां पर पहुंचने वाले हैं। चव्हाण सेंटर में हमेशा की तरह वो आते ही हैं, तो हमने विधानसभा से सब लोग एकत्रित होकर यहां पर पहुंचे। पवार साहब के आशीर्वाद हमने लिए और जिस तरह से कल हमने उनको विनंती की थी कि पार्टी एक संग रहनी चाहिए, आपका आशीर्वाद और मार्गदर्शन उस दिशा में जरूर हो, यही विनंती करके हम यहां से प्रस्थान कर रहे हैं। काल मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काही म्हणणं होतं ऐकून घेतलं, तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं आणि त्यानंतरचा जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे। हमने पवार साहब को विनंती की, उन्होंने हमारी बात सुनी और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी, आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं, लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी, बस इतना ही कहना।